आवाज मोठा द्या, आवाज फुल करा. पूर्ण आवाज द्या पूर्ण. नाही ना दादा, बाकीच्या रोज माईकचं कीर्तनात कमी. दाखवत. मोकळ्या मनाने जरा मी संगीत अडू लागला. खूप छान छान ऑपरेटिंग. एके दिवशी प्रकार काय झाला, जणी संगीत अडू लागला. जणी म्हणत असे ओवीला, जणी म्हणत असे ओवीला, ऐकून देवदंग झाला. नाही शुद्धी राहिली त्याला, रात काळ समय झाला. काय आश्चर्य झालं, जनाबाईच्या ओव्या ऐकून विटेवर उडी टाकली आणि भगवान परमात्मा जनाबाईची अडवणी ऐकून जनाबाई सोबत दळण दळू लागला. पण दळण दळत असताना गळ्यातली वैजंती माळा, खांद्यावरचा शिला त्या जात्याच्या खुंट्याला अडकू लागला. देवानं काय केलं, तो शिला गळ्यातले दागिने खुंटीला अटकून ठेवले. आणि त्यावेळेला काय झालं, देव दळण दळू लागला आणि दळण दळत असताना देवाला भान राहिलं नाही. पहाटेची वेळ झाली आणि पहाटेची वेळ झाल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, आता पहाटेची वेळ झाली, आता मात्र आपण मंदिरात गेलं पाहिजे. आणि पहाटेची वेळ झाली, मी जर आता मंदिरात गेलो नाही तर काकडा आरतीवाले येतील आणि ते पंढरपुरामध्ये एक चर्चा करतील की पहाटे देव रावणात राहत नाही, मंदिरात राहत नाही म्हणून. असा विचार करून मनाला देव गडबडीने निघाला. तेवढ्यात प्रकार काय झाला, शालू आणि हार विसरला. घेऊन वाकळचणीची मंदिरी नटला राम राम राम. घेऊन वाकळचणीची मंदिरी नटला राम राम राम. पुजाऱ्याने ओढले बरं, पहिला रुक्मिणी बरं, नाही शालू जोडे आणि हार. देवानं काय केलं, लक्षात ठेवा, स्वतःचे दागिने जनाबाईच्या त्या झोपडीमध्ये खुंटीला लटकून ठेवले. आणि 17 ठिकाणी ठिगळा लावलेली काटानेली गोधडी जनाबाईची देवानं खांद्यावर घ्यावी. काय ते जीवन धन्य असेल आणि काय ते जीवन पवित्र असेल माझ्या जनाबाईचं. 17 ठिकाणी काटानेली ती गोधडी देवानं खांद्यावर घ्यावी. कट्यावर कर, विटेवर उभा आहे लावण्याचा गाभा, चैतन्याचा पुतळा. ज्या वेळेला विटेवर उभे राहिले, पहाटेची वेळ झाली आणि मंदिरामध्ये पुजारी आले पूजा करण्यासाठी. पुजाऱ्याने द्वार उघडलं, पाहतात तो काय आश्चर्य, मंदिरामध्ये देवाच्या अंगावर दागिने नाही, शेला नाही, हार नाही, तर 17 ठिकाणी कळकटलेली गोधडी देवाच्या अंगावर आहे. एक चर्चा सुरू झाली, अरे देवाची विटंबना, कोणी केली ही देवाची विटंबना, असा कोण असेल तो महाशय, हे कोणी केलं हे पाप, ज्याने कुणी हे पाप केलं असेल त्याला सोडलं जाणार नाही, त्याला शिक्षाच झाली पाहिजे. पंढरपुरामध्ये शोध मोहीम झाली, सुरू झाली, तपास सुरू झाला आणि तपासांती कळलं नामदेवाची शिष्या जनाबाईची ही गोधडी आहे. त्यावेळेला राजदूतानं फरमान काढलं, राजदूताच्या कानावर बातमी गेली आणि राजदूतानं फरमान काढलं, याच्यावर एकच शिक्षा, ज्यानं पुन्हा देवाची चोरी केली असेल, देवाची विटंबना केली असेल, त्याला एकच शिक्षा, त्याला सुळावर देण्यात येईल. आवाज द्या. चंद्रभागेच्या तीरावर सुळ रवण्यात आला. सुळ तो रोविला चंद्रभागेच्या तीरी, राजदूत म्हणे जनाईला, तर आता सुळावर जाण्याची तयारी. कोण आहे तुझा तो देव, हक्क त्या मारी राम राम राम, हक्क त्या मारी राम राम राम. त्यावेळेला त्या राजदूतानं म्हणावं, कोण आहे तुझा तो देव. अगं तुमचं कटकार स्थान होतं तुम्हा दोघा गुरु शिष्यांचं. भक्तीचा ढोंग सोंग केलं, परमार्थाची सुरुवात ही कलंकिन आहे. पण 24 कॅरेट सोनं असताना त्या सोन्यानं कधीच नाही म्हणायचं, ही लोक किती मला तापवतात, ही लोक जेवढी तापवणार आहे तेवढी त्याची 1000 पट किंमत वाढणार आहे. तर लोकांनी म्हणावं, या दोघांचं भक्तीचं सोंग रचलेलं होतं आणि ह्याच देवाची विटंबना करण्यासाठी, देवाचं सोनं दागिने चोरण्यासाठी तिच्या गौरीतनं विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. आज कुठे गेला. त्यावेळेला एक 5 पंचांनी मीटिंग घेतली आणि 5 पंच नामदेव महाराजांकडे जातात. आवाज द्या ना दादा, जरा व्यवस्थित आवाज द्या. तर ते 5 पंच नामदेव महाराजांकडे जातात. नामदेवा, हेच तुमची शिकवण आहे का.